प्रिया मॅडम, काय ते सगळं खरं खरं सांगून टाका आणि मोकळ्या व्हा. पण इन्स्पेक्टर, मी खरं तेच सांगतेय. खरं मी सांगतो, विहंग भोसले जेव्हा घरी आले तेव्हा तुम्ही त्यांना घाबरलेल्या अवस्थेत हॉलमध्ये दिसलात. याचाच अर्थ जेव्हा खून झाला तेव्हा तुम्ही विहंग भोसलेच्या घरी होतात. हो, मी होते. तेच सांगतोय मी. नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे जेव्हा विहंग तिकडे आला तेव्हा मी तिकडे होते, पण जेव्हा खून झाला तेव्हा मी तिकडे नव्हते. मी खरंच नव्हते. मग कुठे होतात? मी सत्यजित बरोबर होते. मिस्टर मुधोळकरांबरोबर? हो हो, मी त्याच्या बरोबर होते. तेव्हा प्रिया मॅडम, आता तुम्ही सगळं विसरून जा. म्हणजे मी तुम्हाला जे काही प्रश्न विचारले, तुम्ही जी काही उत्तरं दिली आहेत ना, ते सगळं विसरून जा. मला फक्त हे सांगा की तुमचे आणि मिस्टर मुधोळकरांचे काय संबंध आहेत? बोला मॅडम. अहो, मी वाट बघतोय तुमच्या उत्तराची. बोलताय ना? हे बघा इन्स्पेक्टर, आमच्या दोघांचा काही संबंध असेल त्याच्याशी तुमचं काही कर्तव्य असण्याचं कारण नाहीये. या केसशी रिलेटेड जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही मला विचारा. कायदा मलाही कळतो थोडासा. प्रिया मॅडम, तुम्हाला कुठले प्रश्न विचारायचे आणि कुठले नाही ते माझं मला ठरवू द्या. तुम्ही फक्त एक काम करा, त्या प्रश्नांची खरी खुरी उत्तरं द्या. जर का तुम्हाला लवकर घरी जायचं असेल तर, नाहीतर आहेच इथला पाहुणचार. हे बघा इन्स्पेक्टर, तुम्ही बरोबर करत नाही आहात. ते माझं मला ठरवू द्या ना. सकाळी मिस्टर मुधोळकर सुद्धा असंच काहीतरी बडबडत होते, तुम्ही आता तेच रिपीट करताय. तुम्ही दोघांनी काय ठरवून ठेवलंय का? काही सुचलं नाही की हेच सांगायचं? झालं मॅडम, बोलतं करा या ना. हा, पण सांभाळून, नाहीतर हॅरेसमेंटची केस टाकतील आपल्यावर. मुधोळकरांच्या वरपर्यंत ओळखी आहेत, ऐकलत ना सकाळी? भाऊजी, मंजिरी, शालिनी. सुहास, ये ना. काय झालं? मावशी, हा प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे. हे सगळं काय चाललंय? प्रियाला अटक कशी काय होऊ शकते? तुला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये. हे खरं आहे की नाही सांगा आधी. हो. मावशी, या सगळ्यामध्ये प्रियाचा काय संबंध? प्रियाला अटक का झालीये? अरे, तिचा संबंध नाहीये हे तुला आणि मला माहिती आहे. पोलिसांची खात्री कशी पटणार? छे, नाही, ते काय मला माहित नाही. मी प्रियाला पोलीस कोठडीत राहू देणार नाही, आणि त्यासाठी मला काही वाटेल ते करावं लागलं ना तरी चालेल. हे बघ सुहास, तू आधी शांत हो. हे बघ, पोलीस फक्त चौकशीसाठी प्रियाला घेऊन गेले, आणि सत्यजितही गेलाय ना तिथे, तो सोडवेल ना तिला. मावशी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मला नाही शांत राहता येणार, आणि भाऊजींवर विसंबून तर मी अजिबात नाही राहू शकत. मला स्वतःलाच गेलं पाहिजे तिकडे. अरे मिस्टर मुधोळकर, तुम्ही आलात का वरपर्यंत जाऊन? चालू आहे फोन, अजून कसा आला नाही? येईल. माझ्या बदलीचा नाहीतर सस्पेन्शन ऑर्डरचा फोन नक्की येईल. शिंदे, 2 चहा सांगा. मुधोळकर साहेब दमले असतील वरच्या दरबारी आमची स्तुती करून करून. मग मुधोळकर साहेब पुढे जाऊन आलात? कमिशनर साहेबांकडे की डायरेक्ट मंत्रालयात फोन लावलात? मला तुम्हाला एवढंच विचारायचंय की प्रिया विरुद्ध नेमके काय पुरावे आहेत तुमच्याकडे? काय बोलला? नाही,
फार नम्रपणे बोलताय तुम्ही, त्याच्यामुळे नीट ऐकायला नाही आलं. मला तुम्हाला एवढंच विचारायचंय की प्रिया विरुद्ध नेमके काय पुरावे आहेत तुमच्याकडे? हो आय सी. मिस्टर मुधोळकर, आमच्याकडे असे अनेक पुरावे आहेत ज्याच्या जोरावर आम्ही प्रिया मॅडमना अटक केली आहे. मुख्य म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे सांगतो की मयत मिसेस भोसले यांचा मृत्यू 6:15 ते 6:30च्या दरम्यान झाला. मिस्टर विहंग भोसलेंनी त्यांना त्यांच्या घरी 7 वाजता बघितलं. याचाच अर्थ 7 वाजायच्या आधी प्रिया मॅडम या घटनास्थळी हजर होत्या. शिवाय मर्डन वेपनवर पण त्यांच्याच बोटांचे ठसे आहेत. आय थिंक एवढे एव्हिडन्स पुरेसे आहेत प्रिया मॅडमना अटक करायला. तुम्ही प्रियाची चौकशी केली असेलच आणि तिनं तुम्हाला काहीतरी सांगितलं असेलच. हो, आता तर खरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आम्ही प्रिया मॅडमना त्या बाबतीत विचारलं तर त्या म्हणाल्या की त्या तुमच्या सोबत होत्या. म्हणून मी त्यांना हेही विचारलं की त्या तुमच्या सोबत काय करत होत्या, तर ते काहीच बोलायला तयार नाही. आता मला तुम्हाला असं विचारायचंय की त्या तुमच्या सोबत होत्या याचा नेमका अर्थ काय? आठवत नाहीये? आठवा. मुधोळकर, आठवत नाहीये का? काल प्रिया मॅडम तुमच्या सोबत होत्या. तुम्ही कुठे भेटलात, भेटण्याचं नेमकं कारण काय, आणि त्या तुमच्या कोण लागतात, एवढ्या साध्या आणि सोप्या प्रश्नांचं उत्तर अपेक्षित आहे मला. मी तुम्हाला आधी हे सांगितलंय, प्रिया माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी आहे आणि ती माझ्याच घरी राहते. विनोदी आता तुम्ही. मग मला सांगा, प्रिया मॅडम तुमच्याच घरी राहतात, मग तुम्ही बाहेर का भेटलात? प्रिया सध्या जॉब शोधते, त्या संदर्भात बोलायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही भेटलो. टुडे ऑफिसात? नाही, मिरज रोडवर. कमाल आहे मिस्टर मुधोळकर. अहो, तुमचं घर आहे, ऑफिस आहे, तरी तुम्ही बाहेर भेटलात, आणि तेही रोडवर. मी कोणाला कुठे भेटावं हे आता तुम्ही सांगणार का मला? नाही, अजिबात मग आपण मुद्द्याचं बोलूया ना. नाही. माझा मुद्दा हाच आहे की तुम्ही आणि प्रिया मॅडम या. भाऊजी, प्रिया कुठे? हे कोण नवीन पाहुणे? हे सुहास देसाई. यांचं आणि प्रियाचा साखरपुडाच नाही, लवकरच लग्न होणार आहे या दोघांचं. हो, I see. क्या बात आहे. नाही, म्हणजे कथेची ही दुसरी बाजू मला माहीतच नव्हती. तुमचं लग्न होणार आहे मिस प्रिया मोहितेंशी, म्हणजे मुधोळकरांच्या मैत्रिणीशी, बरोबर हे ना? बघा इन्स्पेक्टर, तुम्ही आय एम सो सॉरी. काय नात्यांचा घोळ ना बरेच वेळा लक्षात येत नाही माझ्या, म्हणून सारखं सारखं विचारावं लागतं. प्लीज डोंट माइंड. एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर साहेब, मला प्रियाला भेटायचं. उद्या म्हणजे रितसर परमिशन काढा आणि उद्या ह्या. उत्सुक कोणालाही भेटता येत नाही इथे. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज माझं ऐका. मी तुम्हाला विनंती करतो, मला प्रियाला भेटायचंय. सुहास, चल. भाऊजी, मला प्रियाला भेटायचंय. अरे त्यांनी काय सांगितलं ऐकलं नाहीस का? उद्या रितसर परवानगी घेऊन भेटायला या. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय काय? आज रात्रभर प्रिया इथे या पोलीस कोठडीत राहणार आहे? मिस्टर देसाई, अहो, प्रिया मॅडमनी आम्हाला कॉपरेट केलं नाही किंवा आमच्या प्रश्नांची सरळ उत्तरं दिली नाहीत तर आजची रात्र काय, त्यांना अनेक रात्री इथेच काढाव्या लागतील. तुम्ही सुहास, चल. इथं डोकं फोड करण्यात काहीही अर्थ नाही. चल. अहो, चहा घेऊ. शिंदे, एक चहा मला आणि एक जाधवबाईंना पाठवा. डान्स म्हणजे डान्स. मला अतिशय आनंद झालाय. डान्स तुम्ही डान्स, आनंद दिसला माझ्या चेहऱ्यावर. डान्स मला आता असं काय करावं काही ना. खूप बस 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 बस. अति आनंद नको. अति तिथे माती. त्या मोतीवाल्या बाईला भेटायला गेलं पाहिजे.
त्यांना भेटायला गेलं पाहिजे. तुम्ही काय करा, एक बुके आणा, चांगल्यापैकी बुके आणा आणि मिठाई घेऊन आणि गोड मिठाई घेऊन. जी जी जा लवकर जा. आनंद झालाय फार, असा असा आनंद फार वर्षांनी फार दिवसांनी झालाय. मला 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 आणखीन आनंद साजरा करायचा आहे. म्हणजे खूप मोठा उत्सव झाला पाहिजे घरात. बाबा तू करेक्ट करेक्ट करेक्ट. दिस इज हाऊ आय कॅन सेलिब्रेट आनंद. मिसेस आम्हाला अतिशय आनंद झालाय. आम्ही खूप खुश आहोत. तुम्ही खुश आहात, तुम्हाला आनंद झालाय, तुम्हाला आनंद झालाय, तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. आनंद व्हायला पाहिजे तुम्हाला. का माहितीये ज्या बाईंनी तुमच्या संसारात विष घालवलं तिला पोलिसांनी अटक केली पोलिसांनी तिला. तुमचा एकुलता एक आवडता नवरा तुमच्यापासून हिरावून घ्यायचा ज्या बाईंनी प्रयत्न केला ती मोतीवाली बाई, तिला पोलिसांनी अटक करून जेलमध्ये टाकले. आम्हाला खूप झाला आनंद. तुम्हाला झालाय, तुम्हाला झालाय आनंद, तुम्हाला आनंद झालाय, त्यामुळे तुम्ही नाचलं पाहिजे. आमच्यासोबत नाचा आनंद. खूप झाला आनंद. अति आनंद नको. अति तिथे माती, अति तिथे माती. आता हा आनंद उत्सव साजरा करताना आम्हाला कळ एक गोष्ट आमच्या डोक्यात आली. मिसेस मुधोळकरला मुलगी झाली, त्यांच्या घरात मुलं आलं. आमच्या घरात डॅडी डॅडी म्हणणार कधी येणार आहे कोण? डॉक्टर आणि ट्रीटमेंट चालू आहे. बहुत करे. मिसेस, माय डिअर मिसेस, लिसन केअरफुली. टाइम इज रनिंग व्हेरी फास्ट. यू हॅव व्हेरी लेस टाइम. टेक केअर. काळजी घ्या. पण आता पुरतं नाचा. एक बट्टा दो, दो बट्टे चार. पुढे पुढे पुढे. छोटी छोटी बातों में बच गया संसार. संसार म्हणा तुम्हाला. बाबा बघा, तुम्ही तुमच्या समोर आनंद साजरा करतो. म्हणा एक बट्टा दो बट्टे चार. छोटी छोटी बातों में बच गया. आनंद झाला पाहिजे मला तर. आनंद होता ना. दो बट्टे चार. छोटी छोटी बातों में बच गया संसार. नहीं बटा नहीं बटेगा मम्मी डैडी का प्यार. मम्मी डैडी का प्यार. हा काय वेडा आहे काय इन्स्पेक्टर? हा, मधुराच्या खुनाचा आरोप प्रियावर काय करतो? काय चाललंय काय हे बाबा? श्वास, रिलॅक्स. हे बघ, प्रिया विरुद्ध कुठलाच गुन्हा सिद्ध झालेला नाही आणि होणारही नाही. प्रिया फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होती, बस, बाकी काही नाही. आणि हा इन्स्पेक्टर ज्या पीएम रिपोर्टच्या जोरावर गमजा मारतोय ना, त्या पीएम रिपोर्ट मध्ये हे लिहिलंय की मधुराचा खून 6:15 ते 6:30च्या मध्ये झालाय आणि त्यावेळी प्रिया माझ्या बरोबर होती. त्यामुळे काहीही होणार नाही. यू जस्ट रिलॅक्स. ओके? प्रिया तुमच्या बरोबर होती? कुठे आणि कशासाठी? सुहास तुम्हाला ऑफिसमध्ये येऊन बोलून गेला, त्यानंतर मला प्रियाशी बोलणं भाग होतं ना. मला फक्त प्रिया निर्दोष सुटण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आता सुहास, मी प्रियाला वचन दिलंय की जर ती निर्दोष असेल तर मी तिला सोडवेनच. निर्दोष असेल तर म्हणजे? प्रिया निर्दोषच आहे. प्रिया निर्दोषच आहे आणि तिला सोडवण्यासाठी सगळे प्रयत्न करतो मी. सुहास, तुम्ही करा, तुम्हाला हवे तेवढे प्रयत्न करा, पण आता मी माझ्या प्रियाला जास्त काळ पोलीस कोठडीत राहू देणार नाही. या जाधव, काय म्हणतात प्रिया मॅडम? हॅरसने ना केलं त्यांना? नाही, पण सर म्या काय म्हणत होते, बाई लय घाबरल्या. आज रात्रीपुरती तिला बाहेर काढू, नाही म्हणजे चौकशीच्या खोलीत झोपल, उद्या पुन्हा टाकू ना कस्टडी. का? तिला एक नियम आणि इतर बायकांना एक नियम असं का? ती का आपली चीफ गेस्ट आहे का? पोलीस स्टेशनची फीत कापायला बोलवलं तिला? माफ करा सर, पर बाई चांगल्या घरची वाटते. जाधव, हा गुन्हेगारच असतो.
त्याचं घराणं पण गुन्हेगाराचाच असतं आणि जात पात धर्मपंथही गुन्हेगाराचाच असतो. त्यामुळे हा चांगल्या घरातला किंवा तो वाईट घरातला असं काही नसतं. व्हाय सर. जाधव, अहो ड्युटीवर असताना दयामाया दाखवायची नसते. आता भले ती घाबरल्याचं नाटक करत असेल, पण मी जेव्हा तिला सकाळी सरळ सरळ प्रश्न विचारले तेव्हा कशी उडवाउडवीची उत्तरं दिली बघितलं ना. लपडी करताना घाबरली नाही. म्हणजे सर? पोलीस खात्यात नोकरी करता तुम्ही का शिक्षण खात्यात? माणूस असा नुसता नजरेने ओळखता आला पाहिजे. सगळं सांगून बोलून होत नसतं. माणसाला बघता क्षणी कळलं पाहिजे की तो कितपत खरा आहे. पाणी वरवर उथळ दिसलं तरी खूप खोल आहे. पण सर, मगाशी तो दुसरा माणूस आलता त्याच्याशी लगीन ठरलंय म्हणा तिचं. जाधव मॅडम, लग्न झालेल्या बाईचं बाहेर लफडं नसतं. ती प्रिया मोहिते त्या मुधोळकरच्या घरी राहते. तिचं लग्न ठरलंय. मेवणीचा खून झालाय. ती मुधोळकरांच्या मित्राची बायको. जाधव, ह्या सगळ्या तारा एकमेकात गुंतलेल्या आहेत. आता ह्यातली कुठली तार आधी छेडायची ते बघायचं. प्रिया मोहितेंच्या होणाऱ्या नवऱ्याला एकदा भेटावं लागेल. समजलं जाधव? येस सर. बघ ना काय होऊन बसलं. मला तर वाटतं कुणाची तरी नजरच लागली आपल्या सुखाला. अगं पिल्लू घरात आलंय म्हणजे वातावरण कसं असायला हवं? आनंदी हसत खेळत असायला हवं. पण इथं आधी सत्यामुळे शांतता होती आणि आता मधुराचंही असं झालं. तुला काय म्हणायचंय काय? हं? काय म्हणायचं तुला? की माझ्या मुलीचा जन्म झाला आणि या घराला सुतक लागलंय. खबरदार माझ्या मुलीला अपशकुनी म्हणशील तर. सत्या, मला असं म्हणायचं नव्हतं. या घरातला प्रत्येक जण आली हेच म्हणतो. आधी जे म्हणायचे ते म्हणून घेतो आणि मग म्हणतो मला असं म्हणायचं नव्हतं. तुझी समज तुझ्याकडे ठेवा ते सांगून ठेवतोय. अरे सत्या, सत्या, हे सगळं अति होतंय असं नाही वाटत आहे तुला? अरे काय झालंय तुला आजकाल? घरातल्याच माणसांच्या बोलण्याचे उलटे अर्थ काय काढतोस? वाद काय घालतोस? आम्ही कोणी तुला घरामध्ये नको झालंय का? पण तसं सांग ना स्पष्ट. आम्ही आमची दुसरी सोय बघू. आता तुम्ही दुसरी सोय बघणारच ग. कारण आता मी नकोसं झालं तुम्हाला. माझी गरज संपली आहे. तुझा धाकटा मुलगा कमावता झालाय ना आता. अहो हळू. बाळ झोपलंय आतमध्ये. तुम्ही नका राग मानू. तो अलीकडे असं का वागतो हेच कळत नाहीये मला. नाही बहिणी, मला राग नाही आला. उलट जीव तुटतो त्याच्यासाठी. शेवटी आहे ते आपलंच लेकरू ना. आता येड्यागत वागतंय. माया बी येडीच असते ना. ही खूप नशीबवान नाही. तिला तुमच्यासारखा खूप प्रेम करणारा बाबा मिळालाय, जो तिच्या विरुद्ध एवढीशी सुद्धा गोष्ट ऐकून घेत नाही. तिला आता माझी गरज नाहीये. मला खात्री पटली या गोष्टीची. नाहीतरी आईची गरज फक्त दुधापुरती असते ना. आणि एकदा का ती गरज संपली की मी आपण होऊन तिच्या आणि तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार आहे. आणि मला माहिती, मी इथे नसले तरी तुम्ही तिला खूप सुखात ठेवा.